नव्या नवरीचा जुना प्रताप, लग्नाच्या रात्री करते कांड, 6 जणांचं आयुष्य उद्ध्वस्त. छत्तरपूरच्या कुलवारा गावातील ही घटना आहे. या ठिकाणी राहणारे अशोक कुमार रावत यांचा मुलगा राजदीपचं लग्न खुशी नावाच्या मुलीशी झालं. 11 डिसेंबर 2024 कुलवारा येथील मंदिरात दोघांचा विवाह संपन्न झाला. त्यानंतर 12 डिसेंबरच्या रात्री नवरीने राजदीपला दुधातून गुंगीचे औषध दिले. त्यानंतर घरातील 12 लाख किमतीचे सोन्याचे दागिने घेऊन ती पसार झाली. या सोने चांदीसह मुलाच्या मोबाईलचाही समावेश होता. आणि पुढे जे झालं ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला. नेगुआ येथील सुकन पाठक यांच्या मध्यस्थीने चरखारी येथे राहणाऱ्या खुशीसोबत राजदीपचं लग्न झालं होतं. चरखारीत मुलगी आणि तिचं कुटुंब भाड्याच्या खोलीत राहत होते, अशी माहिती नवऱ्याकडील कुटुंबाला देण्यात आली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. त्यात एक टीम बनवण्यात आली. बारकाईने सगळे धागेदोरे जुळवून पोलिसांनी आरोपी मुलीसह तिच्या साथीदारांना अटक केली. पकडलेल्या आरोपी मुलीचे खरे नाव बिट्टू असं आहे. ती महोमा जिल्ह्यातील लवकुश नगर येथे राहते. तिचा साथीदार अभय सिंग याला हमीरपूर येथे पकडले. आरोपी मुलगी तिच्या साथीदारासोबत मिळून लुटलेली संपत्ती वाटायची. या प्रकरणातील अन्य साथीदारांचा शोध सुरू आहे. पीडित युवकाने सांगितले की या मुलीच्या भावांनी आईची तब्येत खराब असल्याचे सांगितले होते. त्यामुळे लग्न लवकर करण्याचा आग्रह धरला. भाऊ बेरोजगार आहेत, आईच्या उपचाराची चिंता आहे, त्यामुळे 11 डिसेंबरला आमचं लग्न झालं. त्यानंतर 12 डिसेंबरच्या रात्री ही मुलगी फरार झाली असं त्याने सांगितले. तर आरोपी मुलीच्या चौकशीत ते लोक नाव बदलून लग्न करत होते. नवरा ब्राह्मण होता म्हणून मुलीने तिच्या नावासमोर तिवारी लावले. त्यात नवरीचा कथित भाऊ छोटू तिवारी, मित्र विनय तिवारी यांचा समावेश होता. त्या दरम्यान या फसवणुकीत अभय सिंग याला अटक केली असून बाकी आरोपींचा शोध सुरू आहे. या आरोपी मुलीने 6हून अधिक तरुणांशी बनावट लग्न करून त्यांना शिकार बनवलं आहे.